माझ्या आजोबाकडे पण शेती होती. त्यांनी ती शेती विकून टाकली. ते शेती विकून टाकली. त्यांनी एक बंगला बांधला, एक गाई घेतली, पैसे उडवून टाकले. पण माझ्याकडे एक छोटीशी शेती आहे, छोटीशी शेती, आणि एक माझ्याकडे बैल जोडी पण आहे. माझ्या आजोबाकडे शेती होती, पण त्याने शेती विकून टाकली. मी खूप हुशार आहे. माझ्याकडे शेती आहे, एक माझ्याकडे बैल जोडी पण आहे. पण मी कोणाला शेती विकणार नाही. मी माझ्या आजोबासारखी चुकी नाही करणार. मी शेती विकणार नाही. मी कधीच शेती विकणार नाही. मी चुकीने पण शेती विकणार नाही. मी माझ्या बैलांना चारा घेऊन जाईल. मी माझ्या बैलांना भुके नाही ठेवणार. मी माझ्या बैलांना चारा घेऊन जाईन. ही माझी शेती आहे. ही माझी छोटीशी शेती आहे. ही माझी बैलजोडी आणि ही बैलांची झोपडी आहे. मी आता बैलांना चारा टाकेन. मी माझी शेती कधी विकणार नाही. मी बैलांना चारा टाकेन. मी माझ्या बैलांना चारा टाकीन. मी माझी शेती विकणार नाही. न बैलजोडी नाही विकणार. ही मी कोथमीर लावलेली आहे. ही माझी कोथमीर काढली का मी इथे मका लावेन. इथं मका काढा गेला की मी इथे बाजरी लावेन. कोथमीर हिच्या बाजूला मेथी लावेल. मेथी लावली का त्यानंतर मी इथे मी माझं घर बांधेन. माझ्या बाबांकडे पण शेती राहिली असती, पण त्यांनी विकून टाकली. कांदे लावले असते, नंतर शेपू लावली असती. मग ते मका मोठा झाला असता. आम्ही मका तोडून मार्केटमध्ये विकला असता. मार्केटमधून विकून मग पैसे आले का आम्ही ते पैशांचं मोठी शेती घेतली असती. मग अशी मोठी शेती घेतली असती तर मग नंतर मग सगळ्या लोकांनी मग शेती करायचं म्हटलं तर आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हटला जातो. ही माझी शेती आहे. माझी शेती आहे. मी माझ्या बाबांसारखी चुकी करणार नाही आणि मी ही शेती कधीच नाही विकणार. मी आता घरात चालू. मी आता माझ्या शेतीत नंतरून येईल. थोड्या वेळानंतर मी शेतीत येईन.